म्हाडा कोकण मंडळाची आज 5311 घरांसाठी सोडत। ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड, पालघर या जिल्ह्यातल्या घरांची सोडत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातल्या राम गणेश गडकरी नाट्यगृहामध्ये सोडत। आजपासून होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये बदल, मुलांच्या परीक्षेमुळे गावागावामध्ये रास्ता रोकोच्या वेळेत बदल। 24 फेब्रुवारीच्या रास्ता रोकोनंतर 25 फेब्रुवारीपासून धरणं आंदोलन। आजपासून मराठा बांधवांचं ठिकठिकाणी रास्ता रोको। मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलंय, त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। मराठा समाजानं मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला ताकद आणि पाठिंबा द्यावा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। लोकांच्या अडचणींमध्ये भर न घालता आंदोलन टाळलं पाहिजे, खासदार अशोक चव्हाण यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला। मनोज जरांगे यांनी सरकारशी भांडावं, कुणावरही टीका करू नये। जरांगेंनी राहुल गांधींवरती केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट। सगळे सोयरेवरती लवकरात लवकर तोडगा काढू, जरांगेंनी आंदोलन करू नये, चंद्रकांत पाटलांचं आवाहन। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधातील वकील गुणरत्न सदावर्ती यांनी हायकोर्टातली याचिका सोमवारपर्यंत जरांगेंनी भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश। जरांगे म्हणतात, आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीने दिली, तर जरांगेंचं वक्तव्य म्हणजे तो मी नव्हेच असा प्रकार आहे। शांततापूर्ण आंदोलनामध्ये रास्ता रोको येत नाही, वकील गुणरत्न सदावर्ते यांचा जरांगेंवरती निशाणा। मनोज जरांगे यांच्या मागणीवरती सरकार सकारात्मक, मात्र जनतेला वेठीस धरू नका, शंभूराज देसाई यांचा जरांगेंना सल्ला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल, किल्ले रायगडावरती तुतारी चिन्हाचं आज अनावरण। शरद पवार गटाची तुतारी जोरदार वाजेल, शरद पवार गटाला नवीन चिन्ह मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळणं हा सकारात्मक संकेत, तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसांच्या हृदयामध्ये आहे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया। तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चाललेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षा चिन्हावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। मशाली घ्या, तुतारी वाजवा, मात्र आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावं लागेल, शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावरती सुजय विखेंचा टोला। एकीकडे शरद पवार यांच्या राजकीय आयुष्याच्या कारकिर्दीला 56 वर्ष पूर्ण होत असताना शरद पवार आज नवीन तुतारी वाजवतायत, हे पवारांचं राजकारण। आमदार गोपीचंद पडळकर यांची चिन्हावरून पवारांवरती टीका। पालिकेच्या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यामध्ये लोकायुक्तांकडे प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच टेंडरचं विभाजन करून 211 कोटींची निविदा काढण्यात आली, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप। राणे वारंवार पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधानं करत असल्यानं प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्यावरती केली बोचरी टीका। महाविकास आघाडीनं जागा वाटपाचं सूत्र जाहीर करावं, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। महाविकास आघाडीमध्ये आम्ही निमंत्रित, घटक पक्ष नाही, आंबेडकर यांचं वक्तव्य। येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। काँग्रेस पक्षाकडून राज्यातल्या 252 विधानसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नियुक्ती, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेनं आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून निरीक्षकांची नियुक्ती। राज्यसभा निवडणुकीच्या वेळी एक मोठा नेता भाजपमध्ये येणार असा संभ्रम, मात्र भाजपला विरोधातील नेते का हवेत, भाजपची ताकद नाही का, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। भाजप आता काँग्रेसच्याच पावलावरती चाललेली आहे, ज्यांच्यासोबत भाजपनं 40 वर्ष संघर्ष केला त्यांनाच मांडीवरती बसवलेला आहे। महादेव जानकर यांची भाजपवरती टीका, दुसऱ्या पक्षातून आलेल्या सदस्यांना उमेदवारी दिली जाणार असल्यानं ओरिजिनल भाजप नाराज, जानकरांचं वक्तव्य। लोकसभेची उमेदवारी मला मिळाल्यावरती अनेकांना आनंद होईल, छत्रपती शाहू महाराज यांचं लोकसभेसंदर्भात सूचक वक्तव्य।
खासदार रक्षा खडसे यांचा रावेर लोकसभेवरती दावा कायम, मात्र उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील, पक्षाच्या आदेशाचं पालन करू, रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. मी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतो, भाजपमध्ये यायला मला वेळ झाला नाही, भाजप प्रवेशानंतर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. झिशान सिद्दीकींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा, मुंबई युथ काँग्रेसचे नवे अध्यक्ष अखिलेश यादव यांची झिशान सिद्दीकी यांच्यावरती टीका. उद्धव ठाकरे यांच्या सभेला 1500 लोक येतात, त्यांना झंझावात दौरा कसं म्हणायचं, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून संजय शिरसाट यांची ठाकरेंवर टीका. दाओसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी उपस्थित नसले तरी त्या ठिकाणी अदृश्य हात काम करत होते, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. डॉक्टर संप मागे घेतील, मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास, तर रुग्णांचे हाल होणार नाही याची काळजी संघटनेनं घ्यावी, मुश्रीफ यांचं वक्तव्य. वळवाच्या पावसाप्रमाणे धैर्यशील माने आले आणि मी मशागत केलेल्या शेतातील पीक घेऊन गेले, मी मात्र बांधावरच बसलो, आता मला खासदार होऊन दिल्लीला जावं वाटतंय, सदाभाऊ खोत यांच्याकडून धैर्यशील मानेंची फिरकी. विरोधी पक्षांनी बोलण्याची पातळी सोडली तर आपण सोडू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. आपल्या सोबत काम करणाऱ्या पक्षांचं काम करा, अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. पवारांची सून किती दिवस काटेवाडीमध्ये राहणार असं लोकांना वाटत असतं, परंतु मी जी काटेवाडीतील विकास कामांसाठी चिकाटी दिली ती लोकांच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर झाली, तसंच दादांना कायम साथ दिली, यापुढे पण द्याल ही अपेक्षा, काटेवाडीत सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. ज्या मुलामुलींना महाविद्यालयाचे शासकीय हॉस्टेल मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांना सरकार निर्वाह भत्ता देणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. राज्यातील शेतीनिष्ठ शेतकरी आणि संस्थांचा सन्मान होणार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा. शालेय अभ्यासक्रमाप्रमाणेच आता कार्यानुभव विषयाच्या अंतर्गत कृषी घटकांचा समावेश करण्यात आला आहे, या विषयातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा, दीपक केसरकर यांचे अधिकारी आणि शाळांना निर्देश. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात दोघांमध्ये चर्चा. बुलेट ट्रेनचे काम अतिशय चांगल्या गतीनं सुरू, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते विलीमोरा ऑगस्ट 2026 मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब, ठाकरे सरकारनं कामाला परवानगी न दिल्यानं 2.5 वर्ष वाया गेली, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं, मोदी सरकारच्या गॅरंटीचा संदेश सर्व मतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे, राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा क्लस्टर बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आदेश. लोकसभेसाठी देशभरातील भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावाची यादी फेब्रुवारी अखेरपर्यंत येण्याची शक्यता, महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या नावावरती अंतिम चर्चा सुरू. महाविकास आघाडीची आज पुण्यामध्ये सभा, पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या सभेला शरद पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे राहणार उपस्थित. आदित्य ठाकरेंचा गेल्या काही दिवसांपासून शाखांना भेटी देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी आज ठाण्यामध्ये शिंदेच्या युवासेनेचं शिबिर. आमदार अमोल मिटकरी यांना पोलीस अधीक्षकांच्या नावानं धमकी, 2 दिवसांपूर्वी मिटकरी आणि पोलीस अधीक्षकांच्या फोनवरील कथित संभाषण व्हायरल, पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप करत नरेश राऊत नामक युवकाकडून मिटकरींना धमकी. कला केंद्र आणि चौफुला यातून अल्पवयीन मुलींची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, बीड जिल्ह्यातल्या कला केंद्रावरून नीलम गोरे संतापल्या. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं, याबद्दल ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे आणि पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार. भाजप तेलंगणाचे आमदार टी राजसिंग ठाकूर यांना मीरा रोड येथे कार्यक्रमाला सशर्त परवानगी, द्वेषयुक्त भाषण होणार नाही अशी आयोजकांची हमी.
एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग. जयगड किल्ल्याच्या दुरावस्थेची जिल्हा प्रशासनाकडून दखल. जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं पाहणी आणि अभ्यासाची मागणी. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून जयगड किल्ल्याची पाहणी. येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भात मुद्दा उपस्थित करणार साळवी यांचं वक्तव्य. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळाची पाहणी. जालन्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 18 आंदोलकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी. सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण झाल्यास दखलपत्र गुन्हा दाखल करून घेऊन नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणातील सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवरती अज्ञातांकडून हल्ला. मराठा आरक्षणाचं आंदोलन चिरडण्याचा डाव, काळकुटेंचा आरोप. मनोज जरांगेंवरती आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न. मुंबईच्या चर्चगेट परिसरामध्ये बारस्कर प्रवास करत असताना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 26 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान शिक्षकांचं शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण. 12वीच्या परीक्षा सुरू असल्यानं प्रशिक्षण पुढे ढकलण्यात यावं, शिक्षक संघटनांची मागणी. राज्यातील सर्व शिक्षकांना निवडणूक आणि अन्य शाळाबाह्य कामांमधून वगळण्यात यावं. आमदार सत्यजित तांबे यांची राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे मागणी. नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 200 कोटींचा निधी वितरित. केंद्र सरकारच्या 6,000च्या मदती इतकीच राज्य सरकारकडून 6,000 रुपयांचा निधी देण्याची केली घोषणा. राज्यातल्या अन्न पदार्थांवरील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची अत्याधुनिक प्रयोगशाळा सज्ज. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे उद्घाटन. मुंबईतला काळा घोडा परिसर पादचाऱ्यांसाठी राखीव ठेवणार. शनिवारी आणि रविवारी 5 रस्ते वाहनमुक्त ठेवणार. मुंबई पालिकेकडून प्रस्ताव जारी. ठाणे ते पडगाव उन्नत रस्ता बांधण्याचा MMRDAचा निर्णय. ठाणे ते कल्याण मार्गावरती वाहतूक कोंडी कायमची सुटणार. 4,000 कोटींचा ड्रग्ज हा पोलिसांचा आकडा. खरा आकडा अजून बाहेर आलेलाच नाही. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून अमित ठाकरेंची टीका. पुणे विद्यापीठामध्ये अजून धड जेवण मिळत नाही. अमित ठाकरे यांचा आरोप. जेवणामध्ये सापडलेल्या झुरळांचा दाखवला फोटो. आमदार भगीरथ भालके यांच्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झाला नाही, तरी मंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत राहण्याचं भगीरथ भालके यांचे संकेत. ठाण्यामध्ये शरद पवार गटाकडून तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जल्लोष. शिवरायांच्या पुतळ्यासमोर तुतारी वाजवत केला आनंद साजरा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवीन चिन्ह मिळाल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालयामध्ये तुतारी वाजून नव्या पक्षाचा प्रचार. पालघरच्या डहाणूमध्ये पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या गेटवरती फटाक्यांची आतिषबाजी. 12वीची परीक्षा सुरू असताना फटाके फोडल्यामुळे पालकांचा आक्षेप. पंढरपूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा समाज आक्रमक. सरकोली गावामध्ये विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी मराठा बांधवांची घोषणाबाजी. नगरमध्ये जिल्हास्तरीय शक्तीवंदन महिला मेळाव्याला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची उपस्थिती. यावेळी जिल्ह्यातील महिलांची पदाधिकाऱ्यांसह मोठी उपस्थिती. नाशिकच्या मालेगावमध्ये पंकज भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध. विरोध करणाऱ्यांच्या विरोधात ओबीसी कार्यकर्ते आक्रमक. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज आढावा बैठक. इतर राज्यांमध्ये कुंभमेळा झाला त्या ठिकाणी अनुभवासाठी अधिकाऱ्यांना माहिती घेण्यासाठी पाठवणार. पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती. नवी मुंबईमध्ये गायत्री परिवाराच्या वतीनं सुरू केलेल्या अश्वमेध यज्ञ वादामध्ये सापडला. यज्ञ अशास्त्रीय असल्याचा काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांचा आरोप. ठाणे शाळेमधील विनयभंग प्रकरणाची बालहक्क संरक्षण आयोगाकडून दखल. बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा शाळेला भेट देणार. शाळेच्या सहलींमधून वाहतूक धोरण आखण्यात येणार. भिवंडी तालुक्यामध्ये आदिवासी वस्तीचं पाणी अनधिकृत ग्राम पाणी पुरवठा समितीकडून बंद. संतप्त महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. पुण्यामध्ये काँग्रेसचं घंटानाद आंदोलन.
मेट्रो आणि पुणे एअरपोर्टचं नवीन टर्मिनलचं उद्घाटन लवकर करा, काँग्रेसची मागणी. सोलापूरमध्ये हजारो गणवेश उत्पादक आणि कामगारांचा मोर्चा. शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासंदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात गणवेश उत्पादक आक्रमक. सोलापूरमध्ये 24 ते 28 फेब्रुवारीपर्यंत ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार. तर 3 मार्चला सोलापुरामध्ये मराठा समाज एकत्रित येऊन आंदोलन करणार. सांगलीच्या शिराळामध्ये भाजपकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.